नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग पदभरतीमध्ये गट क आणि गट ड चे जवळपास 3000 जागा रिक्त आहेत। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे। तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल, व्हिडिओला पहिल्यांदा पाहत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राइब करायचे आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करून ऑल वरती क्लिक करायला विसरायचे नाही, जेणेकरून नंतर जितके व्हिडिओ अपलोड होतील त्याची नोटिफिकेशन तुमच्या मार्फत तुमच्याकडे सगळ्यात आधी पोहोचेल। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, हे जे आरोग्य महासंचालक यांचं पत्र आहे, ऑफिशियल लेटर आहे। हे जे माहिती अधिकार अंतर्गत अर्ज केला होता एका विद्यार्थी मित्रांनी, तर त्यांना हा दिलेला रिप्लाय आहे। तर या अंतर्गत त्यांनी संपूर्ण जिल्ह्यावाईज ग्रुप डी आणि ग्रुप सी यांची पदे किती रिक्त आहेत त्याबद्दल त्यांनी इथे माहिती दिलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता, माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत हा अर्ज करण्यात आला होता। तर या अर्जाअंतर्गत त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे। यासोबत त्यांनी 11 पेजेसवरती संपूर्ण माहिती त्यांनी इथे दिलेली आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, यावरती सही सुद्धा आहे त्यांच्या जे ऑफिसर असतात, संजय राठोड सहसंचालक आरोग्य सेवा, तर यांच्या सहीनीची ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, जून 2024 पर्यंत त्यांनी माहिती इथे सादर केलेली आहे। तर यामध्ये त्यांनी गट क आणि गट ड या संवर्गातील सरळ सेवा व पदोन्नती या दोन्हीद्वारे मंजूर पदे आणि रिक्त पदे याची माहिती दिलेली आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, गट क मध्ये एकूण मंजूर पदे आहेत 32,318, तर त्यातील 23,838 पदे भरलेली आहेत आणि 8,480 पदे हे रिक्त आहेत। तर गट ड मधील 13,093 पदे मंजूर आहेत, तर त्यापैकी 8,201 पदे हे भरलेली आहेत, तर 4,890 पदे हे रिक्त आहेत। तर या दोन्हीची बेरीज जर आपण केली तर ती साधारण 13,370 इतकी बाकी आहे, रिक्त आहेत म्हणजे बाकी आहेत। तर या 13,000 जागा कधी भरल्या जातील हा एक मोठा गोडबंगालाचा प्रश्न आहे। तर यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू। तर तुम्ही इथे खाली पाहू शकता, प्रत्येक जिल्ह्यावर त्यांनी इथे माहिती दिलेली आहे की कोणत्या विभागाला किती जागा आहेत, कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत। तर अशा पद्धतीने त्यांनी इथे माहिती दिलेली आहे। याची PDF मी टेलिग्रामवरती टाकलेली आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करून पाहू शकता। आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या कोणत्या पदाला किती जागा रिक्त आहेत, प्रत्येक जिल्ह्यानुसार, प्रत्येक विभागानुसार, प्रत्येक पदानुसार त्यांनी इथे माहिती दिलेली आहे। तर संपूर्ण माहिती या PDF मध्ये आहे। तुम्ही PDF टेलिग्रामवरती डाउनलोड करून पाहून वाचू शकता। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल। तसेच आमच्या सोशल मीडियाला फॉलो करायला विसरू नका, त्यावरती तुम्हाला सगळे अपडेट देत असतो। टेलिग्रामला सुद्धा जॉईन करून घ्या, त्यावरती ही PDF मी टाकलेली आहे। त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन करून घ्या, किंवा टेलिग्रामवरती तुम्ही एमपीएससी कट्टा नांदेड असं सर्च करा, लगेच तुम्हाला टेलिग्राम चॅनल भेटून जाईल आणि त्याला तुम्ही जॉईन करून घ्या। चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।